भरत गोगावले आणि तटकरे यांच्या समर्थकांमध्ये या ठिकाणी राडा झालाय। रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा मंत्री भरत गोगावले यांच्या मुलानं आरोप केला आहे। तटकरे यांचे समर्थक सुशांत जाबरे यांना मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये इथे तुफान राडा झाला। तुफान हाणामारीच्या दरम्यान वाहनांची देखील इथे मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून हुसकावलं। जाबरे यांच्या अंगरक्षकाला देखील या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे। हे मला महाराष्ट्र शासनाने सांगावं। मी आताच माननीय मंत्री भरत गोगावले यांना कळवलेलं आहे। आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे। 4 गाड्या तिथे उभ्या आहेत। मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि कुठले लोक ही रिव्हॉल्व्हर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी दा पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार। आणि आज महाडची जनता ने ठरवलेलं आहे की हा विजय आज शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते। कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। इथे बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्व्हर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। हा निंदनीय प्रकार आहे। कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं, लोकशाहीचा महत्त्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतून आज महाडमध्ये हा अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे। तर गोगावले आणि तटकरे यांच्या समर्थकांमध्ये इथे जोरदार राडा झाला। रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा आरोप गोगावले यांच्या मुलानं केला आहे। पोलिसांनी त्यानंतर हस्तक्षेप केला आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं। तर गोगावले आणि तटकरे यांच्या समर्थकांमध्ये या ठिकाणी राडा झाला आहे। त्यानंतर पोलिसांनी महाडमध्ये या ठिकाणी रूट मार्च काढलेला आहे। गोगावले तटकरे समर्थकांमध्ये राडा झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी रूट मार्च काढलाय। थेट दृश्य आपण पाहतो महाडमधली। तर महाडमध्ये पोलिसांनी त्यानंतर आता रूट मार्च काढलेला आहे। तटकरेंचे समर्थक सुशांत जाबरे यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे। गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी जाबरेंना मारहाण केली, त्याचबरोबर त्यांच्या गाड्याही फोडल्याचा आरोप केला जातोय। विकास गोगावले आणि तटकरे यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला।